जर मीनाक्षी म्हणाली ते खरं आहे आणि मला तू आवडतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर अनय फक्त उद्याचाच दिवस, परवा मी तुला नक्कीच माझ्या मनातलं सांगेल. मग भलेही तुझं उत्तर नाही का असेना. ती स्वतःशीच बोलत एकदा अनयकडे पाहते तर तो ड्रायव्हिंग करता करता तिच्याकडे चोरून पाहत होता. आता पुढे त्याने रेडिओ ऑन केला. त्यावर गाणं चालू होतं जे त्याच्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवत होतं. तुम अगर मनाओगे तो मान जाऊंगा, मैं तेरे बुलाने पे लौट आऊँगा, हर सफ़र में साथ तेरा मैं यूं ही निभाऊँगा, कभी तुम्हें याद मेरी आए पलकों से जुल्फ़ा हटा लेना, साफ दिखूँगा मैं तुमको वही जो ना दिखूँ तो बता देना, कभी मुझे देर जो हो जाए वक्त को थोड़ा बचा लेना, फिर से मिलेगा मैं तुमको वही जो ना मिलो तो सजा देना. वेदाच्या सोसायटीसमोर अनयने कार थांबवली. मयुरीने त्याला आत बोलावलं पण तो नाही आला. जरासा नाराज वाटला तो तिला. वाईट तर तिलाही वाटत होतं, पण तिने ठरवलं होतं की काहीही झालं तरी तिला निर्णय घ्यायचा होता आणि त्यासाठी तिचं त्याच्यापासून लांब राहणं गरजेचं होतं. तिने मग त्याला जास्त आग्रह केला नाही. ती गप्प आत निघून गेली. ती आत गेली हे पाहताच तोही तिथून जायला निघाला. मयुरी आत गेल्याची खात्री झाल्यावरच अनयने त्याची कार स्टार्ट केली आणि तिथून निघून गेला. अनय गेलाय याची खात्री झाल्यावर त्याच्या कारच्या मागे काही अंतर राखून उभी असलेली एक काळी कार त्या सोसायटीच्या गेटसमोर येऊन थांबली. त्या कारची ड्रायव्हिंग सीटची काच आपोआप थोडीशी खाली झाली आणि त्यातून एक कॅमेरा डोकावला. त्याने त्या सोसायटीचे काही फोटो काढले आणि कार लगेच तिथून निघून गेली. मयुरीने वर येऊन वेदाच्या फ्लॅटची बेल वाजवली तसं एका जवळजवळ 30 वर्षे वय असलेल्या मुलीने दरवाजा उघडला. तिला पाहून मयुरीच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. अंजली दी, तू कधी आलीस आणि मला आंटीने काहीच कसं सांगितलं नाही. ती अंजलीच्या गळ्यात पडत बोलते. मीही आजच आले मयू, आईलाही माहीत नव्हतं आम्ही येणार आहे ते, त्यामुळे तिनं तुला पण सांगितलं नाही. अंजली तिच्यापासून वेगळं होत बोलते. रुद्र कुठे आहे ग तो आणि जिजूही आलेले असतील ना. हो आले, ते दोघे आपल्या समोरच्या घरात झोपले. बरं तू फ्रेश हो, आई काही कामासाठी बाहेर गेली, मी आपल्या दोघींसाठी कॉफी करते. हो चालेल, मी आलेच म्हणत मयुरी फ्रेश व्हायला निघून जाते. इकडे मयुरीला सोडून आल्यावर अनय आज त्याच्या घरी न जाता देसाई मेन्शनमध्ये आला होता. त्याने तसा मेसेज पण आयुषला केला होता. अनय आत आला तर डायनिंग टेबलजवळच दद्दू म्हणजेच राम बसलेले होते. त्यांनी त्याला आवाज दिला पण तो त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही. अनय सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला. कमाल आहे, याला काय झालं आज, दद्दू स्वतःशीच बोलता आणि खांदे उडवत तिथून निघून जातात. अनय त्याच्या रूममध्ये येतो. अगदी सगळ्या सोयींनी युक्त अशी त्याची रूम होती. तो सध्या मयुरीसोबत राहत असलेल्या एका घराएवढी फक्त त्याची रूम होती. रूमच्या डाव्या भिंतीला अगदी मधोमध एक किंग साईज बेड ज्यावर व्हाईट बेडशीट टाकलेलं होतं. बेडच्या दोन्ही बाजूंना एक एक छोटा टेबल होता ज्याला खूप सारे ड्रावर होते. त्यावर टेबल लॅम्प होते. डाव्या भिंतीच्या बाजूला असलेल्या भिंतीला पलीकडून कडेला आत येण्याचा दरवाजा होता. त्याच्या अलीकडे एक मोठा बुक शेल्फ होता ज्यात खूप सारी आणि सगळ्या प्रकारची पुस्तके ठेवलेली होती. दरवाजाच्या पलीकडच्या बाजूला काही अंतर राखून अजून एक दरवाजा होता. तिथून आत गेल्यावर आतल्या दोन्ही बाजूला वॉर्डरोब होता. त्यातल्या एकामध्ये अनयचे कपडे होते. तिथून पुढे अजून आत गेल्यावर बाथरूम होते. रूममध्ये येताना समोरच एक मोठी म्हणजे जवळजवळ एक रूम एवढी मोठी गॅलरी होती. तिथे वेगवेगळी छोटी झाडे लावली होती. मधोमध एक सोफा ठेवलेला होता. त्याच्या दोन्ही साईडला सिंगल चेअर होत्या. रूमच्या सगळ्या भिंतीवर अनय, आयुष, त्यांचे आईवडील आणि दद्दू यांच्या वेगवेगळ्या आकाराच्या फोटो फ्रेम जाणवत होत्या. अनय रूममध्ये आला. त्याने रूमवर नजर फिरवली. तो त्या रूममध्ये मयुरीला शोधण्याचा प्रयत्न करत होता. तिचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला ते कुठेच दिसत नव्हतं, कारण ते तिथं नव्हतंच. त्याच्या या आयुष्याशी तिचा कधी संबंधच नव्हता आला. कदाचित त्यामुळे असेल त्याला तिथं तिची कमतरता जाणवत होती. कमीत कमी तिचा एक फोटो तरी त्याच्या रूममध्ये त्याला हवा होता, पण तिथं तसं काहीच नव्हतं.
अचानक त्याला काहीतरी आठवलं. तसं तो त्या बुकशेल्फजवळ गेला. त्याने त्यातली एक डायरी काढली आणि परत बेडवर येऊन बसला. ती डायरी ओपन केल्यानंतर तिचा सगळ्यात शेवटच्या पानात एक व्हाईट कलरचं एन्व्हलप होतं. त्याने ते बाहेर काढून उघडून उलटं केलं. तसं त्यातून मयुरीचे खूप सारे फोटो पडले. हे सगळे तिचं त्याच्याशी लग्न होण्याआधीचे फोटो होते, जेव्हा त्यांना पहिल्यांदा तिच्याबद्दल समजलं होतं. अनय ते सगळं फोटो एक एक करून पाहत होता. पण त्या प्रत्येक फोटोतल्या मयुरीच्या चेहऱ्यावर एक उदासी, एक निराशा होती, जी आताच्या मयुरीच्या चेहऱ्यावर कदाचितच पाहायला मिळाली असती. अनय सगळेच फोटो निरखून पाहत होता. त्याला प्रकर्षाने तिची कमतरता जाणवत होती. त्याला आता जाऊन तिला परत आपल्याजवळ घेऊन यावं आणि परत कुठेच नको जाऊ द्यायला असं वाटत होतं. त्याला तिची काळजीच जास्त वाटत होती, कारण त्यालाही हे समजलं होतं की गेल्या काही दिवसात काही अनोळखी लोक तिच्यावर नजर ठेवतात, जी चांगली नक्कीच नव्हती. तो तसाच कितीतरी वेळ ते फोटो पाहत बसून राहिला. अंजली, समीर आणि रुद्र आलेले असल्याने मयुरीची संध्याकाळ तर चांगली गेली. पण तरीही तिला अचानक एखाद्या क्षणाला तिला त्याची कमतरता जाणवायचीच आणि मग तिची नजर त्याला पाहण्यासाठी तळमळायची. पण तो दिसायचा नाही. त्याला भेटल्यावर ही पहिलीच वेळ होती जेव्हा ती त्याच्यापासून लांब होती. मागे एकदा ती वेदाला भेटायला आलेली, तेव्हाही दिवसभर तर तिने त्याचाच विचार केला होता. सगळं आवरल्यावर मयुरी बेडवर पडली, पण झोप मात्र डोळ्यांपासून केक मैल दूर होती. तिला बेडवर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत पडणं सहन नाही झालं आणि ती उठून त्यांच्या त्या रूममध्ये गेली, जिथे ती आणि अंजली रियाज करायच्या. तिने आत येऊन रूमचा दरवाजा लोटून घेतला. रूम साऊंडप्रूफ असल्याने आवाज बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. ती जाऊन बैठकीवर बसली आणि समोरची विणा हातात घेऊन तिने तिची तार छेडली. क्षणभरासाठी डोळे मिटले. तसं अनयचा चेहरा तिच्या नजरेसमोर तरळला आणि ती गाणं गुणगुणायला लागली. चांद मातला जीव गुंतला तन मन कोरे अधीर झाले फुंकर वारे सुखावणारे चांदणे आतुनी प्राण सांडला जीव गुंतला डोह सुखाचे भरून यावे मोह कुणाचे टिपूर व्हावे कापरापरी देह पेटला श्वास भारला अतीव माझा देह धुक्याचा सेल मोकळा जीव गुंतला चांद मातला. हे गाणं संपत नाहीत तसं तिच्या ओठांवर नवीन गाण्याचे बोल रेंगाळले. केतकीच्या बनी ती नाचला ग मोर गैवरला मेघ नभी सोडला ग धीर पापणीत साचले अंतरात रंगले प्रेमगीत माझ्या मनामनात धुंदले ओठांवरी भिजला ग असावला सूर गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर भाव फुल रात्रीच्या अंतरंगी डोलले धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले डोळियात पाहिले पुन्हा तसंच झालं. हे गाणं संपत नाही तर अजून एक गाणं तिच्या ओठांवर आलं. मी मज हरपून बसले ग सखी मी मज हरपून बसले ग आज पहाटे श्रीरंगाने मजला पुढते लुटले ग साखर झोपेमध्ये अलगत प्राजक्ता समटिपले ग मी मज हरपून त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले ग त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमलत झुलले ग मी मज हरपून बसले ग त्या नभश्यामल मिठीत नकळत भिजली समान लखलखले गंदिसला मग तो दिसला संगतो देवकी नंदन अन मी डोळे मिटले ग मी मज हरपून बसले ग ती एकामागे एक सलग गाणे म्हणत होती, पण त्यातल्या प्रत्येक गाण्यातून ती फक्त तिला त्याच्याबद्दल वाटणाऱ्या भावनाच सांगत होती. तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत होती. त्याच्या आठवणीने तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, जे त्याच्याबद्दलच तिला वाटणारं प्रेम भरभरून सांगत होते. तिच्या स्वरातली आर्तता मनाला भिडणारी होती आणि समोरच्याला तिच्या दिलाचा हाल सांगणारी होती. कदाचित आता अनय तिथे असता तर त्याने कशाचीही पर्वा न करता सरळ तिला मिठीत घेतलं असतं, कधीही वेगळं न करण्यासाठी.
बाजूच्या खोलीत जागीच असलेल्या वेदाच्या कानावर तिच्या गाण्याचा बारीक आवाज पडला. तशी ती उठून बसली आणि मयुरी गात असलेल्या रूमजवळ आली. तिने दरवाजा उघडून पाहिले. आत मयुरी रडत रडत गाणं म्हणत होती. आज पहिल्यांदाच ती गाणं म्हणताना इतकी जास्त भावूक झाली होती. वेदा परत रूम बाहेर आली. तिने रूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला आणि तिच्या रूममध्ये येत अनयला कॉल केला. इकडे मयुरीला वेदाकडे सोडून आल्यावर अनय रूममध्येच होता. ना तो बाहेर आला होता ना त्याने आयुष किंवा दद्दूला आत येऊ दिले होतं. तो बस मयुरीच्या त्या फोटोकडेच पाहत होता. आज त्याच्या मनाला तिला आता या क्षणी पाहण्याची हुरहुर लागली होती. माहीत नाही का, पण त्याला सारखं असं वाटत होतं की त्याची मयुरी त्याची आठवण काढते. त्याच्यासारखंच तिलाही हा दुरावा सहन होत नाहीये ज्याचा ती स्वतःलाच त्रास करून घेते. मन तर सांगत होतं की नको करूस कसला विचार, आताच जा तिच्याकडे आणि घे तिला तुझ्या मिठीत, नी कर तुमच्या दोघांच्याही मनातल्या विरहाग्नी शांती. तो त्याच्याच विचारात होता. तोच त्याचा फोन वाजला. नाईलाजाने त्याने तो कॉल कट करण्यासाठी म्हणून फोन हातात घेतला. त्याचं लक्ष स्क्रीनवर गेलं आणि वेदाचं नाव पाहून त्याने पटकन कॉल उचलला. हॅलो आंटी, काय झालं? तुम्ही इतक्या उशिरा का कॉल केला? सगळं ठीक आहे ना? मयुरी ठीक आहे ना? तिला काही झालं तर नाही ना? आंटी प्लीज बोला ना पटकन. त्याचा अस्वस्थ थोडा रडका काळजीने भरलेला आवाज ऐकून आता वेदाच्या काळजीत अजूनच भर पडली. नाही, मी सकाळीच मयुरीला विचारलं होतं पण तिने मला काहीच सांगितलं नाही. तू तरी खरं सांग, तुमच्या दोघात सगळं ठीक आहे ना? मी आल्यापासून पाहते मयू गप्पच आहे ना, जास्त बोलते ना विचारलं तर काही सांगते. आणि आता तर काय आंटी, बोला ना पटकन प्लीज. अनय पटकन बोलतो. आता ती रडते. अनय इतकं आणि असं मुक्याने रडताना मी तिला एकदाच पाहिलं होतं, जेव्हा भावना या जगात नाहीये हे सत्य तिने स्वीकारलं होतं. अनय, मला खूप भीती वाटते. नक्कीच कुठली तरी गोष्ट तिला त्रास देते पण ती आपल्याला सांगत नाहीये. तू ये ना एकदा इथे प्लीज, मला नाही बघवल्या जात आहे तिला असं रडताना पाहणं. वेदा काकुळतीने बोलते. आंटी मी लगेच आलो, पण तोपर्यंत तुम्ही तिथेच थांबा तिच्याजवळ, मी लगेच येतोय. एवढंच बोलून त्याने कॉल कट केला आणि त्याच्या कारची चावी घेऊन तो घाईनेच निघाला. वेदाचा कॉल कट करून अनय लगेच त्याच्या कारची चावी घेऊन तिथून निघतो. त्याला एवढ्या रात्रीचं घराबाहेर पडताना पाहून हॉलमध्ये बसून फोनवर बोलणाऱ्या आयुषला जरा विचित्रच वाटतं. लिसन, मी तुला नंतर कॉल करतो. भाई इतक्या रात्री खूप घाईत कुठेतरी चाललाय, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार. करतो मी तुला कॉल नंतर. आयुष बोलून कॉल कट करणारच की समोरची व्यक्ती काहीतरी बोलते, जे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. ओ आय सी, असं असेल तर मग जाऊ देत भाईला एकट्याला, बोलत तो परत समोरच्या सोफ्यावर बसून घेतो. इकडे रात्री 1 वाजता अनय त्याची कार रस्त्यावर पळवत होता. त्याला शक्य होईल तितक्या लवकर मयुरीजवळ पोहोचायचं होतं. काहीच वेळात तो वेदा राहत असलेल्या सोसायटीजवळ येऊन थांबला. वेदाने वॉचमनला आधी सांगितलेलं असल्याने अनयला पाहून वॉचमनने ही लगेच गेट ओपन केलं. अनयने तशीच कार पार्किंगमध्ये पार्क केली आणि लिफ्टकडे धाव घेतली. काहीच क्षणात तो वेदाच्या फ्लॅटसमोर होता. त्याने बेल वाजवायचा उशीर की त्याची वाट पाहत असलेल्या वेदाने लगेच दरवाजा उघडला. आंटी कुठे आहे मयुरी? त्याने दरवाजातूनच विचारले. त्या रूममध्ये, वेदानेही लगेच सांगितले. तिने सांगताच अनय लगेच त्या रूमजवळ गेला आणि त्याने तो लोटलेला दरवाजा उघडला. आत मयुरी हातात वीणा घेऊन बसलेली होती आणि रडून डोळे तर लाल झाले होते, पण आता तिचे अश्रू आटले होते, ज्यामुळे गालावर सुकलेल्या अश्रूचे वन दिसत होते. मयुरी, त्याने तिला तसं पाहून आवाज दिला. काय नव्हतं त्या आवाजात, तिच्याबद्दल वाटणारी काळजी, प्रेम, तिला त्रासात पाहून होणारा त्रास, सगळंच अगदी भरभरून होतं. त्याने हाक तर दिली तिला, पण ती एवढी सुद्धा शुद्धीत नव्हती की त्याचा आवाज तिच्या मेंदूपर्यंत पोहोचेल. ती तशीच वीणा वाजवत गुणगुणत राहिली. त्याचं लक्ष तिच्या बोटांकडे गेलं तर कदाचित खूप वेळापासून ती
वीणा वाजवत असल्याने तिच्या हाताची बोटे इतकी लाल झालेली होती की बघणाऱ्याला असं वाटेल की कुठल्याही क्षणी त्यातून रक्त यायला लागेल. त्याने पटकन पुढे होऊन तिचा वीणेची तार छेडणारा हात धरला. त्याच्या थरथरणाऱ्या पण उबदार हाताचा ओळखीचा स्पर्श होताच तिला तिच्या अंगावरून एक थंड हवेची झुळूक गेल्यासारखं झालं. ज्याने ती भानावर आली तिने तिच्या अश्रू भरल्या नजरेने समोर थेट त्याच्या नजरेत पाहिलं. त्याच्या नजरेतील भाव वाचण्याचा प्रयत्न केला. आज तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. तिचं अनयवर किती प्रेम आहे हे तिला कळालं होतं. तिने कसलाही विचार न करता अनयला मिठी मारली. पुन्हा रडायला लागली. मयुरी, काय झालं मला सांग ना प्लीज. तुला असं रडताना पाहून मलाच त्रास होतोय. त्यानेही तिला मिठीत घेत विचारलं. पण ती काहीच बोलत नाही. बस तशीच त्याच्या मिठीत बसून रडत राहते. म्हणून तो तिला पुन्हा एकदा तेच विचारतो. मयुरी प्लीज सांग ना मला. तुला असं पाहून मला खरंच त्रास होतोय ग. तो रडणाऱ्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो. नाही प्लीज, मला थोडा वेळ असंच बसू दे. मला काहीच प्रश्न नको विचारूस प्लीज. ती फक्त एवढंच बोलते, पण तेही रडतच आणि हक्काने बोलते. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.